हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग। आणि आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे, तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल। आणि आजच्या ब्लॉगमध्ये क्लीनिंग रूटीन आहे, तर पूर्ण फुल डे क्लीनिंग चालू होती। आणि फुल डे क्लीनिंगमध्ये मी कोणते कोणते कामं केले आणि खूप साऱ्या टिप्ससुद्धा आहेत तुमच्यासाठी, तर ब्लॉगला नक्कीच कंटिन्यू करा। तर बाथरूम, टॉयलेट बाथरूम, बेसिंग, त्यानंतर टॉवेल्स, त्यानंतर चप्पल्स, अशा काही गोष्टी असतात का ज्या आपण आठवड्यातून एकदा धुवत असतो। तर अशाच काही टिप्स आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत, तर नक्कीच व्हिडिओला कंटिन्यू करा। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, आणि चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सगळ्यात आधी इथे बघा, जे टॉवेल्स आहेत ते आपण 2-3 दिवसांनी धुवत असतो। तर टॉवेल्स मी सगळ्यात आधी भिजत घालणार आहे। तर सगळेजण ॲज इट इज सेमच करत असतील, पण काय होतं की काही जणांचा प्रत्येकीचा काम करण्याचा जो रूटीन असतो तो वेगवेगळा असतो। तर तसंच माझा आजचा हा रूटीन आहे। तर मी कालचा जो दिवस होता फुल डे रूटीन माझा चालू होता, तर हा क्लीनिंग रूटीन आहे। तर मी आजच्या दिवशी पूर्ण म्हणजे तुमच्यासोबत माझ्या घरातली काय काय क्लीनिंग केलेली आहे त्यापासून तुम्हाला सुद्धा काहीतरी मोटिवेशन मिळेल, तर व्हिडिओ नक्कीच बघा। तर बघा, आता इथे सगळ्यात आधी आपण चप्पल्स बाहेर जाताना घालत असतो, पण काय होतं की चप्पल आपण धुवायचं विसरून जातो। भरपूर दिवस होऊन जातात, चप्पल तशाच आपण घालत असतो, वेअर करत असतो, पण त्या धुवायला आपल्याला लक्षातच राहत नाही आणि आपलं तेवढं लक्षही सुद्धा जात नाही चप्पलांकडे। तर तसंच न करता आपण महिन्यातून 2दा किंवा आठवड्यातून एकदा असं तुम्ही चप्पल्स धुवू शकतात। त्याने काय होतं की नवीन चप्पल धुतलेली चप्पल घालायला खूप छान वाटतं आणि खूप फ्रेश वाटतं। तर तुम्ही नक्कीच चप्पला धुवून आणि बघा तुम्हाला कसं घरामध्ये फ्रेश वाटेल, आणि चप्पल्स धुतल्यावरती किती स्वच्छ निघतात, आणि नवीन चप्पल्स घालायला सुद्धा खूप छान वाटतं आणि बाहेर जाताना सुद्धा फ्रेश वाटतं। तर बघा चप्पल किती क्लीन झालेले आहेत। आणि चप्पल धुताना मी काय केलेलं आहे, काही केलेलं नाही। मी आपलं पावडर, निरमा पावडरनीच फेस करून त्याच्या आपला जो नॉर्मल ब्रश असतो कपड्याचा त्यानेच वॉश केलेलं आहे, चांगलं घसून घेतलेलं आहे, त्याला काहीसुद्धा वापरलेलं नाहीत। अगदी छोटे छोटे टिप्स आहेत जे काही आपल्याला बाहेरून आणायचं नाही आहेत। मी घरच्याच पद्धतीनेच हे वस्तू वापरून क्लिनिंग करत असते। त्यानंतर बघा इकडे सगळे टॉवेल्स मी चप्पल धुवायच्या आधी हे भिजत घातलेली होती, तर छान असे टॉवेल भिजलेली होती। त्यानंतर लगेचच त्यांना छान असं वॉश करून घेतलेलं आहेत, तर खळकण असं निघून गेलेलं आहे टॉवेल्स। तर टॉवेलसुद्धा खूप मळून जातात, त्यांना सुद्धा छान असं भिजत घालून त्यांचासुद्धा खूप मळ गेलेला आहेत, आणि मग त्यांना छान असं कम्फर्टमध्ये घालून त्यांना छान असं कम्फर्टमध्ये भिजवून त्यांचा छान असा वास येत, असं परफ्यूमचा स्मेल येत आहे त्याच्यामधनं सुद्धा, तर छान वाटतं, फ्रेश वाटतं कधी कधी अशी क्लिनिंग, पूर्ण डीप क्लिनिंग केल्यामुळे। तर असंच आजचा रूटीन आहे। टॉयलेट बाथरूमसुद्धा कसं स्वच्छ करते ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्यानंतर टॉवेल्स वगैरे धुवून झालेले आहे, चपलासुद्धा वॉश करून झालेल्या। त्यानंतर पुढचं जे कपडे आहेत ते सुकलेले कपडेसुद्धा छान अशा घड्या घालून ठेवून दिलेले आहेत जिथल्या तिथे। त्यानंतर बघा पुढे बाथरूममध्ये जे आपले रोजचे पायपुसणी असते, पायदान असतात, तर ते काय होतं की ते सुद्धा खूप मळून जातात, आणि त्यांनासुद्धा रोज आपण चप्पल बुटाचं किंवा बाथरूमच्या इथले जे असतात त्यांच्यावरती खूप असे मळ साचलेला असतो, आणि खूप डस्ट येऊन जातात त्यावरती सुद्धा। आणि मग काय होतं की घरामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टींनीच आपल्या घरामध्ये पैसा येत नाही, किंवा मग अशा काही गोष्टी असतात ज्या डीपली क्लीन केल्या नाही तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं, आणि खूप साऱ्या गोष्टींकडे म्हणजे काय होतं की आपल्या घरामध्ये दुर्लक्ष होतं, आणि आपल्या घरामध्ये काही गोष्टींमुळे समजून येत नाही की आपल्या घरात असं का होतं आहे। तर अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला घरामध्ये स्वच्छ करण्याची गरज असते, आणि असंच मधून क्लीन करत जावा। कारण काय होतं की घरामध्ये आपण जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो तशा अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ते आपण क्लीन केल्याच पाहिजे। त्याने सुद्धा आपल्या घरातली जी पैसा नाही ना दुःख असतं, कोणाला
पैशाची अडचण असते ते सुद्धा या गोष्टींमुळे होत असतात. तर असं स्वच्छ डीप क्लिनिंग करत असते. त्यानंतर बघा टॉयलेटमध्ये सुद्धा छान असं हार्पिक टाकून ठेवलेलं होतं. तर वीकली मी हे काम करतच असते, पण काय होतं की आत्ता मध्ये मला जमलं नाही, त्यामुळे टॉयलेट आणि बाथरूम खूप खराब झालेलं होतं. तर टॉयलेटमध्ये छान हार्पिक टाकून ठेवलेलं होतं. खूप जास्त वेळ ठेवल्याने काय झालं की लगेचच ब्रशने वॉश केलं, ती लगेच सगळं स्वच्छ होऊन गेलं. आणि छान मी वरतून सुद्धा फेस आपलं निरमा पावडरचाच फेस करून वॉलवर सुद्धा असं छान ब्रशने घसून घेतलेलं आहे. आणि मग टॉयलेट खूप स्वच्छ झालेलं होतं. त्यानंतर बघा इथे बाथरूममध्ये सुद्धा जे आपलं वरती जे रेग्युलर लागणारं आपलं सामान असतं, जे शॅम्पू, साबण, आपले जे लिक्विड भांड्याची धुण्याची साबण, ब्रश असतात, तर ते सुद्धा असे छान साबणीने छान धुवून घेतलेले आहेत. आणि वरची टाईल्सवरची जी सामान ठेवलेलं असतं तिथं सुद्धा छान खूप साबणीचं झालेलं होतं, चिकट ते सुद्धा छान ब्रशने असं वॉश करून घेतलेलं होतं आणि लगेचच निघून गेलेलं आहे. तर असंच निरमा पावडरचंच पाणी करून मी हे छान बाथरूम क्लीन करत असते. तर अशा छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला क्लीन करायलाच हव्या वीकली. त्यानंतर बघा नळसुद्धा छान असे ब्रशनेच क्लीन करून घेतलेले आहेत. त्यांनी नसेल निघत तर तुम्ही आपल्या जी भांड्याची घसणी असते त्यांनीसुद्धा नळ स्वच्छ करू शकतात. याचासुद्धा एक सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की नळ कसे स्वच्छ करावे. तर छान असा तो ब्लॉग आहे, तुम्ही नक्कीच बघा आणि हेल्पफुल आहे. तर त्यानंतर बघा बाथरूममध्ये लगेचच मी जे आपले व्हिडिओ हा थोडा स्पीड केलेला आहे, तर व्हिडिओ जास्तच लॉंग होईल, त्यामुळे मी थोडासा स्पीड केलेला आहे व्हिडिओला. आणि बघा इकडे एकीकडे जे आपले बसण्याचे पाट असतात ते सुद्धा इतके खराब होऊन गेलेले असतात, चिकट झालेले असतात, ते सुद्धा छान असे धुवून घेतलेले आहेत. तर त्यालासुद्धा छान साबण लावून असे घासून घेतलेले आहे, अगदी स्वच्छ निघून गेलेले आहे. त्यानंतर बघा जी आपली जाळी असती, बाथरूमची जी जाळी असते तिच्यावरती सुद्धा खूप केस साचलेले असतात, खूप घाण साचलेली असते. तर ती तशीच न ठेवता त्याला मी असा चिमटा केलेला आहे, बाथरूममध्ये एक चिमटा ठेवलेला आहे. त्या चिमट्याच्या सहाय्याने असे केस वगैरे घाण त्याने उचलून डस्टबिनमध्ये टाकून देत असते. आपल्याला हात लावण्याची सुद्धा गरज नसते. असा एक चिमटा तुम्ही ठेवू शकता, त्याने तुम्ही सगळी बाथरूमची जी घाण असते ती उचलून घेऊ शकतात. असे काही टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या, ज्या मी बाथरूममध्ये करत असते. बघा त्यानंतर बाथरूमसुद्धा स्वच्छ धुवून झालेलं होतं, टाईल्ससुद्धा छान अशा घसून घेतलेल्या आणि त्यावरती सुद्धा छान असं पाणी टाकून दिलेलं. मी सगळीकडने डेलीसुद्धा पाणी टाकत असते. काय होतं की साबणीचे उडालेलं असतं, त्यामुळे डाग तसेच फिट होऊन जातात, त्यामुळे रोज पाणी ओतूनच देते. नंतर छान अशी स्वच्छ बादली धुवून घेतलेली आहे. तर बादली धुताना बादली पण काय होते की चिकट होऊन जाते, गरम पाण्याने आणि साबणाने छान खूप चिकट होऊन गेल्यामुळे थर बसलेला असतो. तर आपली जी भांड्याची घसणी असते तारीची, तिने सुद्धा असं छान घसून घेतलेलं आहेत आणि काही दुसरं वापरायचं नाही आहेत. आपली रेग्युलर जी धुण्याची साबण आहे तिच्यानेच मी बादली क्लीन करत असते. कोणतंही लिक्विड काही मी इथं वापरलेलं नाही आहे. तर असा बाथरूम क्लिनिंगचा हा रुटीन आहे. तर त्यानंतर बाथरूममध्ये खूप पाणी साचलेलं असतं, तर काय होतं की पाणी साचल्याने सुद्धा बाथरूम ओलंच राहतं आणि मग काय होतं की सटकायची भीती वाटते. तर मग मी काय करते, वायपरने असं छान क्लीन करून घेते की लगेचच बाथरूम कोरडं होऊन जातं. आणि बघा इथे जी बादली आहेत बघा किती स्वच्छ निघालेली आहे. तर बादलीचा जो मग्गा असतो तो मग्गा आपल्याला असाच ठेवायचा आहे. ओला बादलीमध्ये पाणी असेल तर असं लटकून ठेवायचं नाही आहेत, कारण त्याने काय होतं की लगेचच मग्गा खराब होऊन जातो. आणि बादली आपल्याला अशी रिकामीच ठेवायची आहेत, कारण त्याने काय होतं बादलीमध्ये पाणी राहिलं की बादली अशी थोडं पाणी आपण घेत असलो तर बादली काय होते चिकट होऊन जाते. तर बादली अशी छान धुवून आपल्याला सुकवत ठेवायची आहेत आणि मग छान असं बाथरूम छान स्वच्छ क्लीन केलेलं आहे. त्यानुसार बेसिंगसुद्धा असंच पद्धतीने क्लीन केलेलं आहे. जसं बाथरूममध्ये मी नळ स्वच्छ केलेले आहे तसंच घसणीने छान हँडवॉश वापरलेलं आहे. तिथे तुम्ही हँडवॉश वापरू शकता. हँडवॉशने सुद्धा बघा बाथरूम किती चमकतं आहेत माझं. तर छान असं हँडवॉश घेऊन मी घसणीने छान घसून घेतलेलं आहे. तर रोजचंच माझं हे डेली रुटीनमध्ये काम असतं. तर आज मी तुमच्यासोबत काहीतरी वेगळा रुटीन शेअर करावा. रोज किचनचा रुटीन माझा असतो. तर मी आज तुमच्यासोबत जो बाथरूमचा आणि इतर काही ज्या गोष्टी असतात ज्या साफ करायच्या असतात, आपल्याला काही लक्षात येत नाही लेडीजला, तर असे काहीच जे टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तर तुम्हाला पण माझे व्हिडिओ बघून नक्कीच मोटिवेशनल होत असाल तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ कसा आवडला कमेंट करा. तर त्यानंतर बघा इथे घरामध्ये खूप सारे जाळे आलेले असतात, तर ते सुद्धा झटकायचं आपण विसरून जातो किंवा आपलं लक्षसुद्धा जात नाही. तर आठवड्यातून एकदा असं झटकूनच घ्यायचं असतं, कारण काय होतं जाळं असल्याने घरामध्ये लक्ष्मी येत नाही. आणि आपल्या घरामध्ये जाळं जर असेल तर जाळं बिलकुलही घरामध्ये ठेवायचं नाही आहे, तर लगेचच झटकून टाकायचं आहे. आणि बघा त्यानंतर जे आपण
फरशी पुसतो तर फरशी पुसताना त्यामध्ये मी एक लिक्विड वापरते फिनेल, आणि सर्वात मेन म्हणजे मीठ वापरायचं आहे। तर फरशीसाठी मीठ खूप गरजेचं आहे। तर मिठाने काय होतं की आपल्या घराला जी दृष्ट लागलेली असते तर ती नाहीशी होते। जसं आपल्याला दृष्ट लागते तसंच आपल्या घराला सुद्धा दृष्ट लागत असते आणि मग आपल्याला असं घरामध्ये पॉझिटिव्ह वाटत नाही। तर त्यामुळे मिठाचा वापर करायचा आहे आणि छान असं फरशी पुसून घ्यायची आहे। त्यानंतर बघा इथे झाडांना छान असं पाणी घालून घेतलेलं आहे। तर सकाळ संध्याकाळ मी पाणी घालत असते। काय होतं की उन्हाळा चालू आहे तर झाडांना सुद्धा सुकून जातात, त्यामुळे सकाळ संध्याकाळ डीप पाणी घालून घेते आणि मग छान असं घरात फ्रेश वाटावं म्हणून रूम फ्रेशनर मारून घेतलेला आहे। त्यानंतर शेवटचं म्हणजे स्वतःला सुद्धा फ्रेश करण्यासाठी मी स्वतःला सुद्धा हातपाय धुवून आलेले आहेत आणि छान असा फेस क्लीन केलेला आहे। आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते। कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा। आता भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये।